आत्तापर्यंत आपण पाहिलं, लावण्याला सुमनबेनसोबत घरी ठेवून नैना दुसरा इंटरव्ह्यू द्यायला एका कंपनीत पोहोचली होती. नैना कंपनीत पोहोचल्यावर आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. तिने याआधी काम केलेल्या कंपनीपेक्षा ही कंपनी बरीच मोठी होती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 66. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू बराच वेळ चालत होता. नैनाला मात्र आता भीती वाटायला लागली होती. तितक्यात अर्ध्या तासाचा लंच ब्रेक झाला. सगळेजण जेवायला गेले. नैना मात्र तिथंच बसून राहिली. लंच ब्रेक संपला आणि परत मुलाखती सुरू झाल्या. नैनाचा नंबर सगळ्यात शेवटी आला. रिसेप्शनिस्टनं तिला सरांच्या केबिनमध्ये जायला लावलं. मे आय कम इन सर? नैनानं दारातूनच विचारलं. येस, प्लीज कम इन. नैनाला हा आवाज ओळखीचा वाटला. तिनं दचकून सरांच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तुम्ही? नैनाच्या तोंडून आपोआपच निघालं. आपण भेटलोय याआधी? त्या सरांनी नैनाला विचारलं. खरं तर त्या दिवशी तुम्हाला थँक्स म्हणायचंच राहिलं. मी स्टेशनवर उतरल्यावरही बराच वेळ तुम्हाला शोधलं. नैना म्हणाली. वेट. आपण स्टेशनवर कधी भेटलो? त्या सरांना प्रश्न पडला. सर, काही महिन्यांपूर्वी. मी नागपूरहून बसले होते ट्रेनमध्ये. माझ्याजवळ तिकीट नव्हतं. तुम्ही माझ्या तिकिटाचे पैसे दिले होते आणि मला मदतही केली होती. नैना म्हणाली. ओ येस, आठवलं. तुमच्यासोबत छोटी मुलगी पण होती ना? ते सर म्हणाले. हो सर, लावण्या, माझी मुलगी. माझ्या मैत्रिणीकडे आहे ती सध्या. नैना म्हणाले. हो का? खूपच गोड मुलगी आहे. तिचा चेहरा अजूनही माझ्या लक्षात आहे. बरं, बऱ्याच गप्पा झाल्या. लेट अस स्टार्ट इंटरव्ह्यू. तुम्ही उभ्या का? बसा, सर म्हणाले आणि नैना त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. मी आनंद मेहता, या कंपनीचा डायरेक्टर आणि फाउंडर. त्या दिवशी माझी ओळख करून द्यायची राहिली होती ना? आनंद म्हणाला. सर, मी नैना. ही माझी फाईल. नैनानं तिच्या कागदपत्रांची फाईल समोर केली. आनंदनी बोलायला सुरुवात केली आणि नैनाचा इंटरव्ह्यू घेतला. नैना ही समाधानकारक उत्तरं देत होती. मग आधीची नोकरी का सोडली? आनंदनं तिला विचारलं. सर, लावण्याचा म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिची तब्येत खूपच नाजूक होती. ती सतत आजारी पडायची आणि घरून असा फारसा काही सपोर्ट नव्हता. तेव्हा मुलीची तब्येत हीच प्राथमिकता वाटली म्हणून मग. नैना म्हणाली. येस, आफ्टर ऑल, चाइल्ड इज फर्स्ट प्रायोरिटी. आय रिमेंबर्ड, त्या दिवशी तुम्ही ट्रेनमध्ये होतात तेव्हा तुम्हाला बरंचसं लागलेलंही होतं. आनंद म्हणाला. कधी आपण चुकीचा जोडीदार निवडतो आणि सगळ्या आयुष्याची फरफट होते. नैना पुटपुटली. काही म्हणालात का?
मी सहजच म्हटलं. म्हणजे मला तो दिवस आठवला. तुमचं पर्सनल आयुष्य आहे. सो लेट अस फोकस ऑन इंटरव्ह्यू. आनंद म्हणाला आणि त्यानं परत कामासंबंधी प्रश्न विचारायला सुरुवात केली. इंटरव्ह्यू झाल्यावर नैना केबिनच्या बाहेर पडली. ऑफिसची वेळही संपली होती. नैना ऑफिसच्या बाहेर निघाली होती. परत तिचं लक्ष त्याच गार्डनकडे गेलं. तिथं आता काही मुलं आणि बायकाही होत्या. नैनाच्या मनातलं कुतूहल अजूनच जागं झालं. न राहून तिनं बाजूला जाणाऱ्या एका बाईला विचारलंच, एक्सक्यूज मी, मॅडम, हे इथं गार्डन? नैना पुढं काही बोलणार तितक्यात त्या बाईनं तिचं वाक्य मध्येच तोडलं. ते होय, ते आमच्या आनंद सरांची कल्पना बरं का. कंपनीत येणाऱ्या महिलांचे प्रॉब्लेम्स त्यांना बरोबर समजतात. त्यांच्यामुळं आज इथल्या सगळ्या स्त्रिया नोकरी करू शकतात. ही त्या स्त्रियांचीच मुलं. ज्या महिलांची मुलं लहान आहेत त्या त्यांना इथं सोबत घेऊन येतात. ते बघ, पलीकडं जी बिल्डिंग दिसते ना, तिथं पाळणाघर आहे. तिथं सगळ्यांची मुलं सांभाळायला वेगवेगळ्या आणि शिकलेल्या स्टाफ आहेत. काही जणींची मुलं मोठी आहेत, ती सुद्धा शाळेतून इकडंच येतात. त्यांच्यासाठी अभ्यास करायला लायब्ररी वगैरे सगळं आहे. या सगळ्यांना दुपारचं जेवण वगैरे सगळं कंपनीच देते. कंपनीतलं काम संपलं की घरी जायला बसही आहेत. आई आणि मुलं सोबतच घरी जातात मग. ती महिला अगदी भरभरून बोलत होती. छानच. मग या सगळ्याचे किती पैसे घेतात? नैनानं तिला विचारलं. नाही ग, वेगळे पैसे नाही द्यावे लागत, ती स्त्री म्हणाली. अच्छा, म्हणजे पगारातून कापून घेत असतील, नैना म्हणाली. नाही ग, काहीच पैसे मोजावे लागत नाही. उलट मुलांची तब्येत बरी नसली तर डॉक्टर इथं येतात त्यांना तपासायला. आनंद सर सगळं निरपेक्ष भावनेनं करतात, म्हणूनच तर त्यांची एवढी प्रगती होत आहे. बरं चल, माझी बस आली, ती बाई म्हणाली आणि निघून गेली. नैनाला मात्र मनातून खूप चांगलं वाटू लागलं. समाजात अजूनही चांगल्या व्यक्ती आहेत यावर तिचा विश्वास पुन्हा एकदा बसला. नैना आनंदात घरी गेली. नैना घरी गेल्या गेल्या लावण्या तिला येऊन बिलगली. चाय घेतेस ना? सुमनबेननं तिला विचारलं. सुमनबेन, राहू दे तू, मी करते चहा, नैना म्हणाली. तमे थकून आली असशील ना? बस, मी ठेवते चहा. सुमनबेन बोलत होती तितक्यात शांतीलालही घरी पोहोचला. केम छो नैनाबेन, कसा झाला इंटरव्ह्यू? शांतीलालनं तिला विचारलं. भाई, इंटरव्ह्यू तर चांगला झालाय. नोकरी मिळेल की नाही ते कळवणार आहेत. मी तुमचा नंबर दिलाय. नोकरी लागली तर येईल फोन. तुम्हाला सांगू भाई, आज मला कोण भेटलं? नैना उत्साहात म्हणाली. इकडं कोण ओळखीचं भेटणार तुला? सुमनबेनलाही आता प्रश्न पडला. त्यात काय, कुणीही भेटू शकतं, शांतीलाल म्हणाला. नैनाबेन, तुझा नवरा तर भेटला नव्हता ना? सुमनबेनला शंका आली. तो कशाला येईल इकडं? शांतीलाल म्हणाला. शांती, आता तमेच तर म्हणाले ना की कुणीही भेटू शकतं.
सुमनबेन म्हणाली. झाले तर्क लावून? मी बोलू? नैना म्हणाली. ये बात बराबर बोली तमे. नैनाबेन, तू सांग कोण भेटलं होतं ते? शांतीलाल म्हणाला. सुमनबेन, शांतीबाई, मी ज्या ट्रेननं नागपूरहून इथं आले होते ना, तेव्हा मला ज्या माणसानं मदत केली होती तेच भेटले. आज ज्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते ना, ते त्या कंपनीचे मालक होते. तुला सांगू सुमनबेन, अगं एवढी मोठी कंपनी आहे, तिथला परिसर अगदी बघण्यासारखा. आणि एक खूप चांगली गोष्ट आहे तिथं. कंपनीत बराच लेडीज स्टाफ आहे आणि त्यामुळं त्या बायकांचे मुलं सांभाळायला कंपनीतच पाळणाघरही आहे. नैना दिवसभराच्या घडामोडी अगदी उत्सुकतेनं सांगत होती. हे तर मी पहिल्यांदा ऐकते. कंपनीत पाळणाघर? सुमनबेन म्हणाली. हो बेन, आणि खूप व्यवस्थित. मला ही नोकरी लागली ना, तर लावण्याचं काही टेन्शन राहणार नाही. ती शाळेत जाईपर्यंत त्या पाळणाघरात राहू शकेल. नैना म्हणाली. एवढूशा छोकरीला पाळणाघरात ठेवशील का ग? सुमनबेन म्हणाली. मग काय करू सुमनबेन? दुसरा काही इलाज नाही. असं केलं नाही तर मी नोकरी करू शकणार नाही. पुढे लावण्य मोठी होईल. तिची शाळा, अभ्यास याचाही खर्च राहील ना ग. मग त्यासाठी आतापासून पैसा जमवावा लागेल ना? नैना म्हणाली. हो, तेही आहे म्हणा, सुमनबेन म्हणाली. पण खरं सांगू सुमनबेन, नोकरी मिळो न मिळो, आज मात्र एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आयुष्याकडे बघण्याचा. आपण ना नेहमी आपल्याच अडचणी बघत राहतो. कधीच दुसऱ्याच्या अडचणी जाणून घेत नाही. हेच बघ ना, त्या आनंद सरांनी त्यांच्या स्टाफच्या अडचणी ओळखल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना किती भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मुलांना सांभाळायचं एक मोठं टेन्शन तिथं काम करणाऱ्या कोणत्या स्त्रीला नाहीये. माझी इच्छा आहे, मलाही नोकरी मिळावी, बस, नैना म्हणाली. अशी कशी नोकरी मिळणार नाही? मिळेलच, शांतीलाल म्हणाला. मागच्या वेळीही असंच वाटलं होतं, पण मिळाली नाही ना नोकरी, नैना म्हणाली. आता तूच म्हणालीस ना, चांगला विचार केला की चांगलं फळ मिळतं. आपण चांगला विचार करावा, म्हणजे सगळं चांगलं होतं बघ, सुमनबेन म्हणाली. नैनाच्या डोक्यात मात्र ही नोकरी मिळेल की नाही याचे विचार घोंगावत होते. काय होईल पुढे? नैनाला ही नोकरी मिळेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.